अधिकार सगळ्यांना आहे, त्यामुळे जेवण नोटीस द्या। तुम्हाला पोलिसांनी नियम मोडल्याची नोटीस दिली होती, मात्र ती तुम्ही स्वीकारली। अर्जदार मनोज दादा आहेत, त्यांनी नोटीस स्वीकारल्यानंतर मी नोटीस स्वीकारायची असते। जर त्यांनी स्वीकारली नाही तर माझ्यापर्यंत ती नोटीस आली नाही। कोर्टाने असं म्हटलंय की उद्या 4 पर्यंत मुंबईमधले रस्ते जे आहेत ते मोकळे करा, मुंबईकरांची अडवणूक नको, वाहतूक कोंडी व्हायला नको। याबद्दल मी देखील साशंक आहे। त्यांनी 4 वाजेपर्यंत आरक्षण द्यावं। आम्ही कुठेही रस्ते अडवलेले नाहीत, इथे व्यवस्था नाही आहे, लोक रस्त्यावरती झोपतायत। इकडे व्यवस्था करा, आम्ही रस्त्यावरती झोपणार नाही। कोर्टाने आदेश वाचून दाखवले, कोर्ट असं म्हणतंय की दिलेल्या आदेशाचं तुम्ही उल्लंघन केलंय। तुम्हाला असं वाटतं का तुमच्याकडून उल्लंघन झालेलं आहे? मनोज दादा बोल, उल्लंघन झालंय असं कोर्टाचं स्पष्टपणे मनोज दादा त्याच्यावरती डिटेल सांगते। कोर्टाने असंही म्हटलंय मुंबईच्या बाहेरून जे आता लोक येणार आहेत त्यांना मिशीवरती चढवा, त्यांना मुंबईमध्ये येऊ देऊ। याबद्दल देखील मनोज दादा बोल। आता राज्य सरकारला सुद्धा या बाबतीमध्ये पावलं उचलण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत, तुमच्यावरती कारवाई होऊ शकते का? जे काय कोर्टाचं असेल मान्य करू। आता तुम्ही तुमची पुढची भूमिका कधी स्पष्ट करणार आहात कोर्टाने? मनोज दादा बोलतील त्याच्यावर। पाहतोय की या सगळ्यांवरती मनोज जरांगे जे आहेत उत्तर देतील, मात्र मनोज जरांगेने नोटीस स्वीकारल्या नसल्या कारणामुळे मला नोटीस जी आहे ती स्वीकारण्याचा भाग नव्हता अशी प्रतिक्रिया वीरेंद्र पवारांनी दिल्यास पाहिलं होते। कॅमेरा पर्सन विशाल रायपूर, प्रदीप तापसे, टीव्ही मराठी। पण नियम आणि अटी यांचं पालन करावं